तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वायसीएमच्या विद्यार्थ्यांना एक महत्त्वाची बातमी आहे। तर वायसीएमचे हॉल तिकीट मे आणि जूनचे कशाप्रकारे डाउनलोड करायचे आहे 2024। तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। सर्वात पहिले तुम्हाला तुमचा क्रोम ब्राउझर ओपन करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे तुम्हाला YCMOU असं तुम्हाला टाकायचं आहे। त्यानंतर तुम्हाला सर्चवरती जे क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला वायसीएमचं एक पेज दिसेल, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्ही वायसीएमचे जे काही ऑफिशियल पेज आहे त्यावरती तुम्ही याल। तर यावरती आल्यानंतर तुम्हाला जर एक्झाम टाइम टेबल डाउनलोड करायचं असेल तर तुम्हाला एक्झामिनेशन यावरती जे क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला तुमचं जे काही असेल, तुमचा जो काही प्रोग्राम कोड असेल जे काही तुमच्या हॉल तिकीटवर असेल ते तुम्ही इथून क्लिक करून तुम्ही तुमचं जे काही हे जे एक्झाम टाइम टेबल आहे ते तुम्ही इथून डाउनलोड करू शकता। तर आता आपण हॉल तिकीट कशाप्रकारे काढायचं आहे ते पाहणार आहे। तर इथं आल्यानंतर सर्वात पहिले तुम्ही इथून तुमचा रिझल्टसुद्धा चेक करू शकता। त्यानंतर इथं तुम्हाला नोट्ससुद्धा फ्रीमध्ये मिळून जाईल। तर इथं हॉल तिकीटचं एक ऑप्शन दिसेल, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला इथं दिसेल। तुमचा जो काही एक्झाम इव्हेंट आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे। तर आता आपण मे आणि जून 2024चं जे काही हॉल तिकीट आहे, त्यानंतर इथं तुम्हाला तुमचा PRN नंबर, तुम्ही BA आहे BCOMमध्ये आहे तर तुम्ही सर्वांचे हॉल तिकीट याच वेबसाईटवरून डाउनलोड करू शकता। तर इथं बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट्स आले होते की युजरनेममध्ये काय टाकायचं आहे। तर युजरनेममध्ये तुम्हाला काहीही टाकण्याची आवश्यकता नाही। तर तुम्हाला तुमचा PRN नंबर तुम्ही व्यवस्थित चेक करून टाका। त्यानंतर इथं कॅप्चा दिसेल, कॅप्चा जर कळत नसेल तर तुम्ही इथून रिफ्रेशसुद्धा कॅप्चा हवा तेवढा रिफ्रेश इथून करून सर्चवरती क्लिक करायचं आहे। तर तुम्हाला एक इम्पॉर्टंट नोटीस आहे की तुम्हाला तुमचा जो काही PRN नंबर आहे, जर तुम्ही चुकीचा PRN नंबर टाकला तर तुम्ही तुमचं हॉल तिकीट जे इथून डाउनलोड करून घेणार नाही, तर तुमचं हॉल तिकीटसुद्धा डाउनलोड होणार नाही। तर युजर नेममध्ये तुम्हाला काही टाकण्याची आवश्यकता नाही, तर तुम्ही तुमचा PRN नंबर व्यवस्थित चेक करून टाका। त्यानंतर तुम्हाला इथं कॅप्चा येईल, कॅप्चा टाकून सर्चवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचं हॉल तिकीट जे आहे वायसीएमचं ते डाउनलोड करू शकता। तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करू शकता। त्यानंतर इथं तुम्हाला जनरेटसाठी लिंक टू ABC ID कार्ड तुम्ही तुमच्या डाउनलोड करू शकता। तर आता जे काही नवीन जे काही हे अपडेट आलेलं आहे तर इथं तुम्हाला खाली लिंक्स तुम्हाला मिळून जाईल। ABC ID कार्ड तुम्ही इथून जनरेटसुद्धा करू शकता किंवा डाउनलोड करू शकता। तर इथं तुम्हाला ID कशाप्रकारे डाउनलोड करायची आहे यावरती सुद्धा व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल। तर सर्वांना हे मॅन्डेटरी करण्यात आलेलं आहे व तुम्हाला हे आता काढावं लागणार आहे। तर अशाच प्रकारे तुम्ही तुमचं हॉल तिकीट काढू शकता। तर वायसीएमबद्दल सर्व व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल। तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। थँक्यू।